महाराष्ट्र 24 तास चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशन ला नाही धोका. MDH सोयाटीन अस्सल प्रोटीन. MDH. नवी मुंबईत पुन्हा गणेश नाईक आणि एकनाथ शिंदेमध्ये संघर्ष. नगरविकासच्या क्लस्टर योजनेवर वनमंत्री गणेश नाईक नाराज. नादाला लागला तर जागा दाखवून देऊ, एकनाथ शिंदेंना थेट इशारा. आता कंटाळा आलाय, राजकारणातून रिटायर व्हावंसं वाटतं. महामार्गाच्या दुरवस्थेवर बोलताना पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंचं विधान. पण जनतेचा उत्साह पाहून नव्याने प्रेरणा मिळत असल्याचं मत. सिद्धिविनायक मंदिरातही दान चोरीबाबत राज ठाकरेंनी केलेले आरोप खरे. संजय राऊतांकडून आरोपांचं समर्थन. देशातल्या सर्व मंदिरांमध्ये चोऱ्या सुरू असल्याचा आरोप. पुण्यातील अमित शहांच्या स्वागत बॅनरवरून राजकीय कलगीतुरा. बॅनरवर बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघेंचा फोटो कुठे आहे? राऊतांचा एकनाथ शिंदेंना सवाल. तर राऊतांच्या आरोपाला भाजपचं जोरदार उत्तर. खड्ड्यांमुळे 5 जणांचा बळी गेल्यानंतर नाशिक महापालिकेला जाग. शहरातील रस्त्यांच्या दुरुस्ती कामाला सुरुवात. तर पुढच्या 4 महिन्यात रस्त्यांची कामं पूर्ण होतील. पालकमंत्री गिरीश महाजनांची ग्वाही. पीक विमा योजना अर्जासाठी मुदतवाढ. आता 10 ऑगस्टपर्यंत भरता येणार अर्ज. अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा. पंढरपुरातील भीमा नदीला पूरस्थिती. चंद्रभागेच्या वाळवंटातील पुंडलिक मंदिरासह सर्व मंदिरं पाण्याखाली. नंदुरबारमधील तोरणमाळच्या सीताखाई पॉइंटवर राडा. पर्यटनासाठी आलेले 2 गट भिडले. मद्यधुंद तरुणामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. संगमनेरमध्ये अन्न औषध प्रशासनाचा छापा. पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधनांचा साठा जप्त. विनापरवानगी गोरी ब्युटी क्रीमची विक्री. नमस्कार, मी श्रीकांत घुले. आपण पाहताय झी24 तास. महाराष्ट्र 24 तास या बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आणि सुरुवात करूयात दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातमीनं. वनमंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामधला वाद आता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेला आहे. एकनाथ शिंदे यांच्या क्लस्टर योजनेच्या विरोधात गणेश नाईक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यावरनं पुन्हा एकदा भाजप विरुद्ध शिवसेना असा संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे. महायुतीत एकत्र असूनही गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे हा वाद राजकारणासाठी नवा नाही. आजवर अनेकदा दोन्ही नेत्यांमधील बेबनाव उघडपणे जाहीर झालाय. शिंदेंवर टीका करण्याची एकही संधी गणेश नाईक सोडत नाहीत. आता पुन्हा एकदा गणेश नाईकांनी नाव न घेता एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केलाय. नवी मुंबईच्या सर्व इमारतींचा FSI नव्या UDCPR नुसार वाढला तर नवी मुंबईत जगण्यासारखं काही राहणार नाही अशी भीती व्यक्त केली आहे. इतकंच नाही तर माझ्या नादाला लागला तर त्याला त्याची जागा दाखवणार असा इशाराही नाईकांनी शिंदेंना दिलाय. हा युनिफाईड डिसार कुठल्या शाण्याने आणला असा प्रश्न विचारला त्या ठिकाणी. तुम्ही बघा, संध्याकाळी 5 वाजल्यापासून ठाणे वेलापूर रस्ता जाम होतो का नाही होत? नंतर संध्याकाळी 7 वाजता वाशीमध्ये ट्रॅफिक नीट राहते का? हे जर हाल जर आता आहे तर नवी मुंबईच्या सगळ्या बिल्डिंगचा FSI जर तेवढा वाढला तर नवी मुंबईमध्ये जगण्यासारखं काही राहणार नाही. गणेश नाईकच्या नादाला लागला ना त्याला त्याची जागा नीट ठेवू देणार नाही, हा इशारा आहे. यावरून शिवसेनेनं गणेश नाईक यांना प्रत्युत्तर दिलंय. गणेश नाईक कायम बडबड करत असतात तर एकनाथ शिंदे सक्षम आहेत अशी प्रतिक्रिया मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे. गणेश नाईक दरवेळेला काहीतरी बडबड करत असतो. ना त्यांना पक्षामध्ये वजन आहे ना त्यांना कोणी विचारत आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या जिल्ह्यामध्ये काय करावं या बाबतीमध्ये ते सक्षम आहेत. आणि त्यांचं आणि देवेंद्र फडणवीसांचं सख्य सगळ्याला माहिती आहे. म्हणून इतरांनी काय कॉमेंट्स केल्या त्याच्याकडे आम्ही लक्ष सुद्धा देतो. दरम्यान ही भाषा नाईकांना शोभत नाही. उलट एकनाथ शिंदे नाईकांपेक्षा वरचढ आहेत असा पलटवार शिवसेनेकडून करण्यात आलाय. तर आम्ही त्यांच्या पोकळ धमक्यांना अजिबात घाबरत नाही. त्यांना रोखता येत असेल तर त्यांनी रोखून दाखवावं अशी प्रतिक्रिया जिल्हाध्यक्ष किशोर पाटकर यांनी दिली.
मला वाटतं गणेश नाईक हे या राज्यातील एक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंत्री आहेत. त्यांना खूप अनुभव आहे. त्यांनी एकनाथ शिंदेजी यांना इशारा देण्याचा प्रयत्न करू नये, ते त्यांना शोभत नाही. आणि एकनाथ शिंदे हे त्यांच्यापेक्षा काकणभर वरचढ आहेत हे सुद्धा त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. मी याला दाखवून देईन, मी त्याला दाखवून देईन जागा, यापेक्षा स्वतःचीच जागा भारतीय जनता पार्टीमध्ये कशी भक्कम करता येईल याच्यासाठी प्रयत्न केला गणेश नाईक यांनी, तर ते जास्त चांगलं राहील. गोरगरीब माथाड्यांची घरं बनत आहेत आणि त्याचं क्रेडिट त्यांना मिळत नाही. ते क्रेडिट शिवसेनेला चाललंय, म्हणून त्यांचा तो जळफळाट आहे. आणि त्यांच्या असल्या पोकळ धमक्यांना आम्ही अजिबात भीत घालत नाही. शिंदे साहेब तर विचारही करत नाही, एक शब्दही बोलत नाहीत. त्यांना पाहिजे तर त्यांनी रोखून दाखवावं. आणि दुसरी गोष्ट, ते वन खात्याचे मंत्री आहेत, त्यांनी नगर विकास खात्याच्या विषयी बोलूच नाही. शहरात होत असलेल्या क्लस्टरला गणेश नाईक यांनी विरोध केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शहरात क्लस्टर राबवण्याची भूमिका आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेमधील संघर्ष अधिकच शिगेला पोहोचण्याची शक्यता आहे. स्वाती नाईक, झी24 तास, नवी मुंबई. पाहूयात पुढची बातमी. पुण्यामधील स्वागत बॅनरवरून संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधलेला आहे. बॅनरवर बाळासाहेब ठाकरे आणि दिघेंचा फोटो कुठे आहे असा सवाल करत संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना डिवचलं. दरम्यान यानंतर राऊतांच्या टीकेला भाजपकडून देखील प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे. भाजपच्या बोर्डावर आपण स्वतःला अमित शहाच्या कृपेनं दिलेल्या शिवसेनेचा प्रमुख मानता ना, त्या फलकावर स्वागताच्या बाळासाहेब ठाकरेंचा फोटो नाही. स्वतःचे जे गुरु आहेत आनंद दिघे त्यांचा फोटो नाही. का भीती वाटते? मालकांनी सांगितलं आहे ना बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावायचा नाही म्हणून. ते दिसलं ना काल पुण्यामधल्या कुठल्याही होर्डिंगवर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या बाळासाहेब ठाकरेंचा फोटो नाही. आणि त्यांचे गुरु म्हणून जे मिरवतात दिघे साहेब म्हणून, त्यांचाही फोटो नाही. ते ढोंगी लोक आहेत, डरपोक लोक आहेत, अमित शहाला घाबरतात. पुण्यातील स्वागताच्या होर्डिंगवर कुणाचे फोटो आहेत आणि कुणाचे फोटो नाहीत हे शोधण्यापेक्षा भांडूपमध्ये तुम्ही तुमच्या भावाला खासदार करण्यासाठी जे होर्डिंग लावलेत, संजय राऊत त्याच्यावर कुणाकुणाचे फोटो आहेत. तुम्ही त्यातनं आदित्य ठाकरेंना वगळलंय, तुम्ही त्यातनं उद्धवजी ठाकरेंना वगळलंय, तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचे फोटो तर घरात देखील लावत नाहीत. तुम्ही आता तुमच्या घरामध्ये राहुल गांधींचे आणि सोनिया गांधींचे फोटो लावताय, हे महाराष्ट्राने बघितलंय. त्यामुळं आधी आपल्या घरात वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो लावा. राहुल गांधी आणि सोनिया गांधींचे फोटो आपल्या घरामध्ये लावू नका. आणि अमितभाई शहा घाबरणाऱ्यापैकी नाहीयेत. ते रात्रीच्या काळोखात नाही तर भर दिवसा येऊन अजित डोभालजी यांना पुरस्कार दिला. दरम्यान यानंतर भाजपच्या लोकांनी बॅनरवर एका कोपऱ्यात फोटो असल्याचं दाखवून संजय राऊतांना ट्रोल केलं. त्यानंतर राऊतांनी देखील भाजपच्या लोकांवर पलटवार केलाय. त्यांनी काय ट्विट केलेलं आहे पाहूयात. खासदार संजय राऊत यांचं हे ट्विट आहे. अंधभक्त सांगत आहेत की बाळासाहेब आणि आनंद दिघे यांचा फोटो होर्डिंगवर आहे. होय, आहे कोपऱ्यात, अपमानास्पद स्थितीत, कुणाच्या लक्षात येऊ नये अशा ठिकाणी. अमित शहा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापेक्षा मोठे कधी झाले? राज ठाकरे यांच्या आरोपांना संजय राऊतांनी दुजोरा दिलेला आहे. सिद्धिविनायक मंदिरामध्ये दान चोरी झाल्याचा आरोप खरा असल्याचं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे. दरम्यान राऊतांच्या आरोपांना नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलं. तर आतापर्यंत सर्व अध्यक्षांची चौकशी करावी अशी मागणी उदय सामंतांनी केली आहे. सिद्धिविनायक मंदिरामध्ये दान चोरीचा आरोप राज ठाकरे यांनी केलेला होता. त्यांच्या आरोपांना आता खासदार संजय राऊतांनी समर्थन दिलेलं आहे. सन्मान्य राज ठाकरे यांनी जो स्फोट केलेला आहे त्याच्यामागे फार गंभीर प्रकारचं सत्य दडलेलं आहे. जेव्हापासून शिंदेंच्या हातामध्ये तिजोरीच्या चाव्या आलेल्या आहेत सिद्धिविनायकाच्या त्यांच्या माणसांच्या हातात, तेव्हापासून चोरीचं प्रमाण फार वाढलेलं आहे. सिद्धिविनायक मंदिराबद्दल संजय राऊत यांनी न बोललेलं बरं.
ज्या वेळेला उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते, आदेश बांदेकर यांच्यावर देखील सिद्धिविनायक मंदिरा प्रकरणात आरोप झालेत आणि स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी भर सभेमध्ये त्याबद्दल आरोप केलेत. संजय राऊत आधी आपल्याकडे जेव्हा सिद्धिविनायकचा ट्रस्ट होता त्यावेळेला भरतीमध्ये किती घोटाळा केला, त्यावेळेला दानपेटीमध्ये किती चोरी केली, याचा खुलासा आधी महाराष्ट्राला करा. ते कुठचीही देवस्थानं असू देत, राम मंदिर असू दे, तिरुपती बालाजी असू दे, अंबाबाईचं देवस्थान असू दे, इव्हन सिद्धिविनायक असू दे, आमचं रत्नागिरीचं गणपतीपुळ्याचं देवस्थान असू दे, जे भाविक स्वतःचं काम झाल्यानंतर काही त्या ठिकाणी दक्षिणा ठेवतात त्याचा हिशोब जनतेला दिला गेला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये सिद्धिविनायकमध्ये कोण कोण अध्यक्ष होते माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे. तेव्हापासूनची फक्त चौकशी करावी. जेव्हापासून सिद्धिविनायकचे अध्यक्ष निर्माण झाले सुभाष मयेकरांपासून पूर्ण चौकशी करावी ना असं कोणी सांगितलं की करू नये. आणि देवाला दिलेले पैसे जर कोण खात असतील तर कडक FIR दाखल करून कारवाई करावी, या मताचे आम्ही आहोत. तर स्पष्टीकरण देण्यापेक्षा कारभार पारदर्शक करा असा सल्ला मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी दिलेला आहे. सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी दानचोरीच्या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं होतं. दरम्यान यानंतर किल्लेदार यांनी सरवणकर यांना टोला लगावत हा सल्ला दिलेला आहे. काही गैरसमजाने समस्त महाराष्ट्राला एक माहिती दिली आणि त्यामध्ये सिद्धिविनायक न्यासाचे काही आमचे जे ट्रस्टी आहेत यांनी शासनाला एक पत्र दिलं होतं आणि त्या पत्रामध्ये चौकशी करा अशा प्रकारची विनंती केली होती. आणि हा उल्लेख करताना नागरिकांमध्ये काही गैरसमज निर्माण झाल्याच्या भावना या निर्माण झाल्या. आणि हे बघा, सिद्धिविनायकच्या बाबतीत माझ्यासमोर बसून आहे ना त्यांनी डिबेट करावं, कळलं का? मी गेले अनेक वर्ष ह्या विषयावर बोलतो आहे. राज ठाकरे साहेबांनी ते पत्र जे वाचून दाखवलं, हे पत्र त्यांच्याच ट्रस्टीनी उपमुख्यमंत्र्यांना लिहिलेलं आहे, कळलं का? आणि त्याच्यात ते स्पष्ट म्हणत आहेत की इथे अशा अशा पद्धतीच्या गोष्टी घडत आहेत. म्हणजे ते ट्रस्टीज मान्य करतायत ना. मग ट्रस्टी असोत, अध्यक्ष असोत किंवा खजिनदार असो, ह्यांची नेमकी तिथली रोल काय, त्यांची जबाबदारी नेमकी निश्चित होणं गरजेचं काय आहे त्यांचा. पुन्हा ते त्यांचे जे प्रशासकीय अधिकारी आहेत किंवा शासकीय अधिकारी आहेत त्यांचा नेमका तिथे रोल काय आहे, त्यांची जबाबदारी काय, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. हे बघा कसं आहे माहिती आहे काय, तुम्ही सफाई देण्यापेक्षा कारभार पारदर्शक करायला हवा. कंटाळा आलेला आहे, राजकारणामधून रिटायर व्हावं वाटतंय, पण जनतेचा उत्साह पाहून नव्यानं प्रेरणा मिळते. महामार्गाच्या दूरवस्थेसंदर्भात बोलताना मंत्री पंकजा मुंडेंनी हे विधान केलंय. विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही देखील त्यांनी दिली. पंकजा मुंडे यांच्या रिटायरमेंटबाबतच्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे. सगळा रस्ता होता ते तोडलाय, आता नॅशनल हायवे सुरू झाला. 2 लेनचा बंद चालला होता, आता 6 लेनचा रस्ता, 4 लेनचा रस्ता. इतकं खोदून ठेवलं होतं, कडकड कडकड करत मी इथपर्यंत आले. आणि माझ्या प्रियला म्हणलं मला आलाय कंटाळा. वयाच्या 24व्या वर्षीपासून आता मी 47 पूर्ण झाले, 48 लागलो. म्हणजे 24 वर्ष झाले याच रस्त्यामुळे जवळपास 20 माणसं, ते सगळं कसं बदलायचं, मला तर कंटाळा आलाय. रिटायर व्हावं असं मी म्हणले. पण या कार्यक्रमात जेव्हा मी आले आणि तुम्हा सगळ्यांचा उत्साह बघितला, दांड्यावरच्या गरीब घरामधल्या या चमकणाऱ्या डोळ्यांना मी जेव्हा बघितलं तेव्हा वाटलं आपलं काम संपलं नाही. पाहूयात पुढची बातमी. नाशिकमधील रस्त्यांची दुरवस्था आणि खड्ड्यांनी 5 नागरिकांचा बळी घेतल्याच्या नंतर नाशिक महापालिकेला जाग आली आहे. नाशिक शहरातले खड्डे बुजवण्यास महापालिकेकडनं सुरुवात करण्यात आली आहे. शहरातील खड्डे बुजवण्यासह रस्त्यांच्या कामांना देखील वेग आलाय. मंत्री गिरीश महाजन यांनी अधिकाऱ्यांना रस्त्याची दुरवस्था आणि खड्ड्यांच्या मुद्द्यावरनं धारेवर धरल्यानंतर महापालिका प्रशासनाला जाग आलेली आहे. खड्ड्यांमुळे 5 जणांचा जीव गेल्यानंतर झी 24 तासनं नाशिकमधील खड्ड्यांचा मुद्दा लावून धरला होता. कुंभमेळ्यामुळे सगळीकडे कामं सुरू आहेत, त्याची आपल्याला कल्पना आहे. युटिलिटीचे कामं जास्त सुरू आहेत, कारण सगळ्या रस्ते काँक्रिटीकरण व्हायच्या आधी सगळ्या 8-9 गोष्टी आहेत सगळ्या, त्या सगळ्या खाली जमिनीच्या खाली आम्हाला दाबायच्या आहेत. आणि त्यामुळे अनेक ठिकाणी खालीवर जमीन झालेली आहे, कुठे खड्डे झालेले आहेत, ही वस्तुस्थिती आहे. पण त्या या आठवडाभरामध्ये आम्ही सगळं आता क्लिअर करतो आहोत. रस्त्याचे कामं अतिशय वेगात या ठिकाणी सुरू आहेत. 3-4 महिन्यामध्ये मला वाटतं 4 महिन्यापर्यंत सगळे कामं हे पूर्ण होतील.
आणि नंतर मग कुठलाही त्रास नाशिककरांना या ठिकाणी होणार नाही. नाशिकमध्ये गिरीश महाजन यांनी बेळे कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. पंचवटी परिसरात खड्ड्यांमुळे दीपाली बेळे यांचा मृत्यू झाला होता. बेळे कुटुंबाला 5 लाखांची मदत दिली जाईल असं आश्वासन महाजन यांनी दिलंय. यासह युद्ध पातळीवर खड्डे बुजवण्याचं काम सुरू आहे. 4 महिन्यात रस्त्यांची कामं पूर्ण होतील असंही महाजन यांनी म्हटलं. त्या मुलीचं लहान काही राहिलं होतं म्हणून ती घेऊन गेली. शासनाच्या वतीने सुद्धा मी परवा सांगितलेलं आहे, कारण मोठा खर्चही त्यांना त्या ठिकाणी लागलेला आहे. त्यांचे मिस्टर आहेत, ते रिटायर्ड आहेत, त्यामुळे शासनाच्या वतीने 5 लाख रुपयाची आर्थिक मदत माननीय मुख्यमंत्री मोदयांना मी विनंती करेन आणि ते निश्चित त्यांना देण्याची व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी करू. पण आपण बघतात गेल्या कालपासून परवापासून अतिशय युद्धपातळीवर खड्डे बुजवण्याचं काम, खड्डे भरण्याचं काम या ठिकाणी मी करतो आहोत. तर खड्ड्यांच्या विरोधात नाशिककर आक्रमक झालेले आहेत. खड्डेमुक्त नाशिकसाठी रस्त्यावर उतरणार आहेत. 7 ऑगस्टला महापालिकेला घेराव घातला जाणार आहे. आम्ही नाशिककर म्हणून सर्व संघटना एकत्र येणार आहेत. विविध सामाजिक संघटना आणि नागरिकांचा या आंदोलनाला पाठिंबा असणार आहे. पक्षीय राजकारण बाजूला ठेवण्याचं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे. 7 ऑगस्टला खड्ड्यांच्या मुद्द्यावर आणि शहरातल्या झालेल्या रस्त्यांची दुरवस्था यावर महापालिकेमध्ये विशेष महासभा बोलावण्यात आली. यांनी कामच मागचा महिना जून महिना पूर्ण कोरडा होता, तेव्हा काही केलं नाही. शहापूर तालुक्यातनं हृदय पिळवटून टाकणारी बातमी समोर आली आहे. रस्त्याअभावी वेळेत उपचार मिळाले नाहीत म्हणून 4थीत शिकणाऱ्या 9 वर्षीय जगन्नाथ दापट या मुलाचा सर्पदंशानं मृत्यू झाला. गावाला रस्ता नसल्यानं 5 किलोमीटर डोलीनं पायी प्रवास करावा लागला. दही गावातील मुख्य रस्त्यापर्यंत पोहोचेपर्यंत बराच वेळ निघून गेला होता, पण तोपर्यंत सर्पदंशामुळे त्याची प्रकृती खूप खालावली होती. उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने दुसऱ्या दिवशी जगन्नाथचा मृत्यू झाला. गावाला रस्ता असता तर वेळेत उपचार मिळाले असते आणि आज जगन्नाथ जिवंत असता असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. एक पादचारी उघड्या नाल्यात पडलेला आहे. दरम्यान ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. नालासोपारा पूर्वमधील वाकणपाडा परिसरातली ही घटना आहे. या व्यक्तीला नाल्यातून सुखरूप बाहेर काढलेलं आहे. नालासोपारा पूर्व इथल्या वाकणपाडा परिसरात एक पादचारी उघड्या नाल्यामध्ये पडल्याची घटना घडलेली आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेऊन त्या व्यक्तीला नाल्यातनं बाहेर काढलं आणि त्याचा जीव वाचवला. दादर टीटी रस्त्यावरील मॅनहोल उघडच आहे. मॅनहोलच्या बाजूनं वाहनांची वाहतूक सुरू आहे. मॅनहोल उघडं असल्याने अपघात होण्याची देखील शक्यता आहे. तर परिसरामध्ये कोणताही फलक लावला नसल्याचं देखील समोर आलेलं आहे. दादर टीटी इथं मुख्य रस्त्यावर असलेलं मॅनहोल उघडं असल्याचं समोर आलेलं आहे. या मॅनहोलच्या बाजूनं वाहनांची वाहतूक सुरू आहे, त्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. या मॅनहोलच्या शेजारी पालिकेचा कर्मचारी नसून या परिसरामध्ये मॅनहोल उघडे असल्याबाबत कोणताच फलक लावला नसल्याचं समोर आलेलं आहे. भिवंडीतल्या दुर्घटनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडवर आलेलं आहे. धोकादायक ए विंग इमारत उद्या पाडणार आहेत. ए विंग इमारत पूर्णपणे खाली करण्यात आली आहे. दुर्घटना टाळण्यासाठी भिवंडी महापालिकेने हा निर्णय घेतलाय. भिवंडीतील कोहिनूर अपार्टमेंटच्या बी विंग दुर्घटनेच्या नंतर आता प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आलेलं आहे. या ठिकाणी धोक्यामध्ये असलेली संपूर्ण ए विंगची इमारत उद्या पाडण्यात येणार आहे. 10 जणांचा बळी गेल्याच्या नंतर आता कुठलीही जीवितहानी होऊ नये यासाठी ए विंग इमारत देखील पूर्णपणे खाली करण्यात आली. तर रहिवासी आपलं उर्वरित सामान बाहेर काढतायत. कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी भिवंडी महापालिका प्रशासनाने हा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे उद्या संपूर्ण कोहिनूर अपार्टमेंटची ए विंग इमारत प्रशासनाकडनं पाडण्यात येणार आहे. धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. मुंबई महानगर प्रदेशात 8,000 इमारती धोकादायक आहेत. 8 महापालिका क्षेत्रात धोकादायक इमारती आहेत. हजारो कुटुंब मृत्यूच्या सावटाखाली आहेत. भिवंडीतील कोहिनूर अपार्टमेंट दुर्घटनेच्या नंतर धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आलाय. मुंबई महानगर प्रदेशातल्या धोकादायक इमारतींचं वास्तव दिवसेंदिवस गंभीर होत आहे. ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, मीरा भाईंदर, वसई विरार आणि पनवेल या 8 महापालिका क्षेत्रात
एकूण 7,840 धोकादायक इमारती आढळल्यात. त्यापैकी 765 आणि मुंबईतील 174 इमारती अतिधोकादायक श्रेणीमध्ये आहेत. या इमारती कोणत्याही क्षणी कोसळण्याचा धोका असून हजारो कुटुंब मृत्यूच्या सावटाखाली राहत आहेत. या इमारती तातडीनं रिकाम्या करून आवश्यकतेनुसार पाडण्याचे आदेश प्रशासनाने दिलेले आहेत. कर्जमाफीबाबत कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलेल्या विधानाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. कर्जमाफीमुळे सरकारच्या तिजोरीवर ताण पडतो असं असलं तरी शेतकऱ्यांना मदत करणं, त्यांना पुन्हा उभं करणं ही सरकारची जबाबदारी असल्याचं भरणेंनी म्हटलं. यावर शेतकरी नेते अजित नवले यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ताण तर पडतोच. ताण जरी पडला असला तरी माझ्या राज्यातील त्या शेतकऱ्यांना मदत करणं, सहकार्य करणं, अडचणीतल्या आलेल्या शेतकऱ्याला पुन्हा उभा करणं हे राज्य सरकार म्हणून आमची जबाबदारी आहे. राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यासाठी प्रयत्न करतायत. त्याप्रमाणे आर्थिक परिस्थिती असताना सुद्धा आर्थिक परिस्थितीची थोडी कमी जास्त असताना, मी म्हणणार नाही की अडचणीत असताना सुद्धा राज्यातील माझ्या शेतकऱ्यांना महत्वाचा निर्णय कर्जमाफीचा त्या राज्य सरकारने घेतलेला आहे. त्यांच्या ह्या विधानाचं मी स्वागत करतो. सरकारचं या अशा वाईट प्रसंगामध्ये शेतकऱ्यांना मदत करणं हे कर्तव्यच आहे. किंबहुना आज जो शेतकरी अडचणीत आहे त्याला सरकारची धोरणं जबाबदार आहेत आणि वेगवेगळ्या वेळी निर्यात बंदी लादलेली आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्याचं उत्पन्न मोठ्या प्रमाणामध्ये घटलेलं आहे. ती सुद्धा शेतकऱ्याची लूट आहे. त्यामुळे या लुटीचा परिणाम म्हणून शेतकरी अडचणीत आलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जेव्हा सरकार मदत करतं त्यावेळी एक प्रकारे ही लूट वापसी असते. उपकार म्हणून नव्हे, दया म्हणून नव्हे, लूट वापसी म्हणून सरकार मदत करत असतं. त्यामुळे अशा प्रकारची लूट वापसी प्रसंगी तिजोरी धोक्यात येऊन सुद्धा करावी लागली तर ती केली पाहिजे. कारण ती जर केली नाही तर शेतकरी कोलमडून पडेल. राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. पीक विमा योजना अर्जासाठी आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आता 10 ऑगस्ट पर्यंत अर्ज भरता येणार आहेत. प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये नोंदणी करण्यासाठी 10 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. राज्यातील 61,82,000 शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेसाठी नोंदणी केली आहे. अद्याप काही शेतकरी तांत्रिक अडचणी, कागदपत्रांची पूर्तता अथवा इतर कारणांमुळे अर्ज दाखल करू शकले नाहीये. त्यामुळे ही मुदतवाढ दिल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलेलं आहे. जुलै महिन्यात 2.11 लाख कोटींचं जीएसटीचं संकलन झालेलं आहे. यामध्ये 15.4% वाढ झाली आहे. जीएसटी संकलनामध्ये महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा आहे. चालू आर्थिक वर्षात दुसऱ्यांदा जीएसटी संकलनानं 2 लाख कोटींचा टप्पा ओलांडलेला आहे. जागतिक पातळीवर मंदीचं सावट आणि आर्थिक आव्हानं असताना देखील देशातील जीएसटी संकलनात जुलै महिन्यात 15.4% वाढ नोंदवण्यात आली आहे. एकूण महसूल 2.11 लाख कोटी रुपयांवर पोहोचलाय. देशांतर्गत बाजारातील वाढती मागणी आणि आयातीमधील विक्रमी वाढ यामुळे महसुलात विक्रमी वाढ झाली आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक यासारख्या प्रमुख राज्यांचा या संकलनामध्ये सिंहाचा वाटा आहे. रुग्णवाहिकांवर आता डिजिटल नजर राहणार आहे. रुग्णवाहिकांना दरपत्रक प्रसिद्ध करणं सक्तीचं करण्यात आलेलं आहे. लवकरच राज्याचं नवं धोरण जाहीर होणार आहे. विश्वासार्ह रुग्णवाहिका सेवेसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. 4 डिजिटल प्रणाली एकमेकांशी जोडल्या जाणार आहेत. महाराष्ट्र राज्य रुग्णवाहिका धोरण लवकर आखण्यात येणार आहे. रुग्णवाहिका सेवा अधिक सक्षम, पारदर्शक आणि शिस्तबद्ध करण्यासाठी हे धोरण असेल. 4 डिजिटल प्रणाली जोडण्यात येतील. याद्वारे प्रत्येक रुग्णवाहिकेवर नजर राहणार आहे. नागरिकांना जवळची रुग्णवाहिका, स्थान, वेळ, व्हिडिओ मार्गदर्शन आणि अंदाजित भाडं मिळणार आहे. खासगी रुग्णवाहिकांना दरपत्रक बंधनकारक असेल आणि कमाल दर अधिसूचित करण्यात येईल. महाराष्ट्र 24 तास चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोयाटीन अस्सल प्रोटीन. MDH